बघा 11 वाजले तरी दोघं पण झोपत पडले. त्या बिग बॉस मध्ये बघा जरा म्युझिक वाजलं की लोक लगेच उठून नाचायला लागतात. यांचं काय, अलार्म वाजत वाजत दुपार होते पण उठायचं नाव नाही. एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत त्या शो मध्ये. सगळे कोण झाडू मारतंय, कोण टॉयलेट धुतंय, कोण जेवायला बनवतंय. तो प्रणित झाडू मारतोय का? कॉमेडी आहे झाडू मारणं म्हणजे. तरी करतोय ना बिचारा. भांडण झाले की ते लोक काय करतात, आज इसको खाना नहीं देने का खाने को. हेच मी त्या दोघांना समजावत असते की निदान तेवढं तरी आलं पाहिजे ना, स्वतःचं स्वतः बनवून खाऊ बाबा कोणाशी भांडण झालं तर. आज मी ठरवलंय मी जेवायला बनवणारच नाहीये का. या लोकांना ना व्हॅल्यू नाही उरली माझी. मी रोज रोज बनवते ना, आज कारलच बनवलं, आज तोंडलीच बनवली. बरोबर म्हणत होती ती नीलम, हम वैल्यू नहीं है इन लोग को, हम रोज रोज खाना बना के खिलाते ना, अच्छा अच्छा, इनको वैल्यू नहीं रहा है अजिबात. मला पण सांगून ठेवते, जरा दर शनिवारी रविवारी यांचा वीकेंडचा वार घेत जा. बघा यांनी आठवड्याभरात काय केलं काय नाही केलं जरा चेक करत जा, तेव्हा सुधरतील. अशाने सुधारणाऱ्यातले नाही थे. तुम्हाला कळलंच नाहीये, एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक तिथे असतात पण तरी पण पर्सनॅलिटी चेंज होते का? हम डगमगे क्या हमारे उसूल से, हा खरा गेम. यांचं काय, नवीन मित्र भेटला की लगे यांची पर्सनॅलिटी चेंज. 2-2 आठवड्याला चेंज होतात हे. त्याच्यातून चांगलं पण शिकण्यासारखं बरंच काही आहे. बिना फोनचे राहतात ते लोक 24 तास 90 दिवस. एक दिवस तरी राहून दाखवा यांना, म्हणा द्या तुमच्या दोघांचे फोन द्या. नियम म्हणजे नियम आहे. हिंसा झाली, मारामारी झाली, मग तू कोणी असो, घराच्या बाहेर मागे वळून सुद्धा बघायचं नाही. किती चांगला नियम आहे हा. प्रत्येक घरोघरी लागू झाला पाहिजे. मी तर म्हणते आपल्या घरापासून सुरुवात करू आपण.